नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जळकोट येथील शेतरस्ते कामातील झालेल्या भ्रष्टाचाराबाबत शेतकऱ्यांचे साखळी उपोषण. संबंधित लोकप्रतिनिधी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, दोषींवर कडक कार्यवाही व्हावी, शेतकऱ्यांनी केली मागणी. तुळजापूर तालुक्यातील जळकोट शिवारात झालेल्या शेतरस्ते मजबूतीकरणाकामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून भ्रष्टाचार करणारे लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी म्हणून येथील ग्रामपंचायत समोर शेतकऱ्यांचे साखळी उपोषण. याबाबत प्राप्त माहिती अशी की जळकोट येथील शिवारात मनरेगा अंतर्गत सन 2021 आणि 2022 शेतरस्ते मजबूतीकरणासाठी मंजुरी मिळाली होती. त्यामध्ये कोळनूर पांढरी शिवरस्ता ते आडवाट रस्ता 2 किलोमीटर, तर जळकोट बोरमन तांडा ते जळोटवाटी नळ शेतरस्ता 2 किलोमीटर आणि मुरटा रस्ता ते वाड्यावरची आई शिवरस्ता, तसेच जळकोट ते हंगरंगा नळ डांबरीकरण ते नारायण पटणे यांच्या शेताकडे जाणारा रस्ता 2 किलोमीटरवरील सर्व कामे मंजूर होऊन पूर्ण झाल्याचे दाखवून संपूर्ण कामाचा निधी हडप करण्यात आला आहे, असे उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात एकही काम पूर्ण झाले नाही. या कामी गावातीलच मजूर या कामावर दाखवण्यात आले. ज्या मजुरांनी काम केले म्हणून त्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यात आले, त्यांना माहीत नाही की आम्ही हे काम केलेलं नाही, परंतु त्या मजुरांना चिरीमिरी देऊन त्यांच्या खात्यावरील पैसे त्यांच्याचकडून घेतलेले आहेत, असा आरोप निवेदनकर्त्याचा आहे. वरील रस्ते पूर्ण न करता रस्ते पूर्ण झाल्याचे दाखवून लोकांकडून लोकवाटा वर्गणी जमा करून घेण्यात आला आहे, पण त्याची नोंद ग्रामपंचायतच्या नोंदवहीत घेतली नाही. सदरील प्रकरणी दिनांक 27 मार्च रोजी धाराशिव जिल्हाधिकारी आणि परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले असता त्यांनी यावर कोणत्याही प्रकारची चौकशी समिती नेमली नाही. पण दिनांक 4 मे रोजी पंचायत समितीचे कृषी अधिकारी अशोक काळेसाहेब यांनी शेतकऱ्यांसमवेत काही शेतरस्त्याची पाहणी केली आहे. मात्र त्यांनी ठोस असे काही शेतकरी बांधवांना सांगितले नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतरस्त्यावरील माती खाणाऱ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधी याची चौकशी व्हावी आणि संबंधित रस्ते हे पावसाळ्यापूर्वी तयार करून शेतकऱ्यांची पशुपालकाची होणारी गैरसोय थांबवावी, याकरिता येथील शेतकरी बांधव हे साखळी उपोषणाला बसले आहेत. जर शासनाने आमच्या उपोषणाची दखल घेऊन वेळेत काम पूर्ण केले नाही तर आम्ही सर्व शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार आहोत आणि आमची संपूर्ण जनावरे ही पंचायत पुढे आणून बांधणार आहोत, असे उपोषणकर्ते शेतकरी रोहित कदम यांनी म्हटलं आहे. सदरच्या निवेदनावर 100 शेतकऱ्यांच्या सह्या असून सर्व शेतकऱ्यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. तुळजाई एक्सप्रेससाठी प्रतिनिधी अरुण लोखंडे, जळकोट.